श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. आपल्यापैकी बऱ्याच ताई व दादांनी किंवा आपण सर्वांनीच दुर्गा अष्टमी हे नाव ऐकलेलं आहे, पण उद्या दुर्गाष्टमी बरोबरच गोपाष्टमी सुद्धा आहे. गोपाष्टमी हा सण, हा उत्सव मथुरा, वृंदावन या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि खूप उत्साहामध्ये एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा जो गोपाष्टमी सण आहे किंवा हा उत्सव आहे तो स्पेशली भगवान श्री कृष्ण आणि गायींना समर्पित आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला स्पेशली काही सेवा करायच्या आहेत. या सेवा केल्याने काय होईल की आपल्याला एक प्रकारची मनशांती, घरामध्ये शुभ कार्य, मंगल कार्य होत नसेल तर आपण ही सेवा करू शकतो. घरामध्ये सतत आजारपण आहे, खूप ट्रीटमेंट केले, खूप दवाखाने बदलले, पण घरातील आजारपण कमी होत नाहीये, तरी सुद्धा आपण ही सेवा करू शकतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत आहे, त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. तुमच्या मुलांना, तुमच्या मिस्टरांना नोकरीमध्ये प्रॉब्लेम येत आहेत, नोकरीमध्ये प्रगती होत नाहीये, प्रमोशन अडकलेलं आहे, त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. त्याचबरोबर नोकरीसाठी ट्राय करत आहेत पण मनासारखा जॉब मिळत नाहीये, तर अशा वेळी सुद्धा आपण ही सेवा करू शकतो. त्याचबरोबर पैसा येतोय पण पैसा टिकत नाही, कुठे पैसा केला कळत नाही, कर्ज वाढत चाललेलं आहे, लोकांकडून पैसा घ्यावा लागत आहे, तर अशा वेळी सुद्धा आपण ही सेवा करू शकतो. या सेवेचे आपल्याला अतिशय जास्त प्रमाणामध्ये, अगदी 1000 पटीने जे आहेत या सेवांचे लाभ आपल्याला बघायला मिळतील. तर सर्वात आधी बघूया की गोपाष्टमी म्हणजे काय आणि गोपाष्टमी हा उत्सव कसा साजरा केला जातो, काय याचे महत्त्व आहे. भगवान श्री कृष्ण आपल्या सर्वांचेच लाडके देव आहेत. बाळकृष्णांच्या रंगापासून ते करामतीपर्यंत सर्वच गोष्टी आपल्याला आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का की गोपाष्टमी हा मथुरा, वृंदावन आणि इतर ब्रज प्रदेशातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण तिथे मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. हा सण भगवान श्री कृष्ण आणि गायींना समर्पित आहे. या दिवशी भगवान श्री कृष्णांचे वडील नंद महाराज यांनी वृंदावनातील गायींची काळजी घेण्याची जबाबदारी भगवान श्री कृष्णांना दिली होती, म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. हिंदू महिन्यातील कार्तिक शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला हा शुभ दिवस येतो. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री कृष्ण आणि त्यांचा मोठा भाऊ बलराम यांनी वृंदावनात गायी चारण्यासाठी पहिल्यांदा गेले होते. त्याचप्रमाणे या शुभ सणाशी संबंधित आणखी एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे या दिवशी भगवान इंद्राला आपली चूक समजली आणि या चुकीसाठी त्यांनी भगवान श्री कृष्णाकडे क्षमा मागितली होती. म्हणून सुरभी गायीने भगवान इंद्र आणि भगवान श्री कृष्ण यांच्यावर दुधाचा वर्षाव केला आणि भगवान श्री कृष्णांना गायीचा देव गोविंद म्हणून घोषित केले. या दिवशी सर्व भक्त देवी गाय आणि भगवान श्री कृष्णाची पूजा करतात, निरोगी, समृद्ध आणि उज्ज्वल आयुष्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतात. या दिवशी गायींना नवीन वस्त्र आणि दागिने घालून सजवले जाते आणि भक्त आपल्या चांगल्या आरोग्यासाठी गायीला विशेष चारा देतात. तसेच दैनंदिन जीवनात गायींच्या उपयुक्ततेबद्दल तो त्यांना विशेष आदर देतो. या दिवशी दिवसभरात गहू आणि दुधाचे कोणतेही पदार्थ खाणे टाळले जाते. तर हे आहे गोपाष्टमी सणाबद्दलचं महत्त्व. तर उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घराच्या आजूबाजूला जर कुठे गोशाळा असेल तर तिथे तुम्ही चारा, अगदी म्हणजे कुठून तुम्ही घेऊन किंवा तिथे आपण काही पैसे दान चाऱ्यासाठी वगैरे या गोष्टी करू शकतो. आता बरेच जण म्हणतील की आमच्या आजूबाजूला गोशाळा नाहीये, पण आपण चेक करा, आपण बघा असते. सुरुवातीला मलाही असंच वाटत होतं, पण एक 2-3 वर्ष झालं मी बघितले माझ्या घरापासून जवळजवळ, म्हणजे अंदाजे मोजून नाही पण 10 किलोमीटर पर्यंत ती गोशाळा असेल, पण आहे. मग काही जर आपल्याला उपाय करायचे असतील तर तिथे आम्ही जातो आणि माझ्या घरामध्ये जे गोमूत्र आहे ते सुद्धा मी तिथूनच आणलेलं आहे. ते पण मी म्हणजे तुम्हाला एक आयडिया सांगते की कसं करायचं. जे मी करते ते मी आदल्या दिवशी काय करते की जेव्हा मला आता समजा वाटलं की माझं घरातलं गोमूत्र संपणार आहे, तर मी अगोदर एक आपली पाण्याची बिस्लरीची बॉटल असते ना, प्लास्टिकची, ती बॉटल घेऊन जाते आणि तिथे जे दादा असतात त्यांना देते आणि सांगते की गोमूत्र. मग ते दुसऱ्या दिवशीचं जे गोमूत्र आहे, सकाळी गाईचं पहिलं गोमूत्र, ते त्यामध्ये भरून ठेवतात आणि मग आपण विचारायचं कधी येऊ, मग ते सांगतात की या वेळेमध्ये या. मग त्या वेळेत आपण जायचं आणि ते पैसे वगैरे काहीच मागत नाहीत. पण मी काय करत असते की तिथे 100 रुपये ठेवायचे आणि आपलं ते जे दूध आलं तोंडात,
गोमूत्र आहे ते बॉटल घेऊन यायची आणि मग ते वापरायचं या पद्धतीने. मग तुम्ही पण म्हणजे कोणती गोशाळा वगैरे असेल तर तिथून तुम्ही आपण जे म्हणतो ना की शुद्ध गोमूत्र तर ते आपण आणू शकतो आणि त्याचा वापर आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. पण तुमच्या घराच्या आजूबाजूला आता गोशाला नाहीये तर आपण काय करू शकतो की आपल्या घरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीला गोवत्स द्वादशीसाठी गाई वासराची मूर्ती तर आपण आणलेलीच असेल तर त्या मूर्तीची आपण पूजा करू शकतो. इच्छापूर्तीसाठी त्या ज्या मूर्ती आहे त्या मूर्तीच्या पोटावर आपल्याला हात फिरवायचा आहे, पाठीवर पोटावर, आणि आपली मनोकामना बोलायची आहे. याने इच्छापूर्ती होते असं म्हटलं जातं. आणि प्रत्यक्षात आपण जर गोशालेमध्ये गेलो आणि तिथे हा उपाय केला तर खूपच उत्तम आहे. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी दुर्गा अष्टमी आहे, म्हणजेच आपली जी कुलदेवी आहे कुलस्वामिनीची सेवा करण्याला खूप जास्त महत्व आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं म्हणजे काय की पहिल्या अध्यायापासून 13व्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळेला संपूर्ण पठण करणं याला म्हटलं जातं दुर्गा सप्तशतीचा एक पाठ. तर उद्याच्या दिवशी आपल्या कुलदेवीसाठी आपल्याला हा पाठ आवर्जून करायचा आहे. हे केल्याने मी सुरुवातीला तुम्हाला ज्या समस्या सांगितल्या त्या सर्व समस्या आपल्याकडून जर आपल्या कुलदेवीचा मान सन्मान होत नसेल, कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडत नसेल तर सर्व समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर या दुर्गा अष्टमी पासून सुरू करून तुम्ही प्रत्येक मंगळवार, प्रत्येक शुक्रवार, प्रत्येक पौर्णिमा जर दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर आपल्या या ज्या समस्या आहेत घरातल्या त्या हळूहळू कमी होताना आपल्याला बघायला मिळतील. त्याचबरोबर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना सुरुवातीला जे काही स्तोत्र असतात जसं की तंत्रोक्त देवी सूक्त वगैरे वगैरे काही देवी महात्म्य हे सगळं वाचायचं का? तर हो, हे वाचून आपल्याला हे जे पूर्ण अध्याय आहेत ते शेवटपर्यंत आपल्याला वाचायचे असतात. पूर्णच आपल्याला पुस्तक वाचायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर उद्याच्या दिवशी आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ करू शकतो. सिद्ध कुंजिका स्तोत्राचे तुम्ही 11 पाठ, 21 पाठ, तुम्ही 7, 9 या पद्धतीने आपण कितीही सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ करू शकतो. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी जर शक्य झालं तुमच्या घराच्या आजूबाजूला जर देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला 5 गुलाबाच्या अगरबत्ती लावायच्या आहेत. तुम्हाला जर मिळाला तर गजरा आपल्याला, त्याचबरोबर खणा नारळानं जर तुम्हाला ओटी भरणं शक्य झालं तर ती ओटी भरायची आहे. त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक असतो किंवा फोटो असतो किंवा मूर्ती असते तर त्याला आपण या दिवशी अभिषेक वगैरे करून कुंकुमार्चन करू शकतो. त्याचबरोबर आपण गजरा, वेणी किंवा तांबूल म्हणजेच पानाचा विडा अर्पण करायचा आहे. आणि हा अर्पण केलेला पानाचा विडा दुसऱ्या दिवशी आपण घरातली कोणीही आपण हा पानाचा विडा खाऊ शकतो. आता यातील कोणतीच सेवा करणं शक्य नसेल तर या दिवशी आपण आवर्जून तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो मंत्र किमान आपल्याला 108 वेळा म्हणजे 1 माळ तरी आपल्याला जप करायचा आहे. आता तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर अशा वेळेला आपण 99 मंत्र म्हणू शकतो. 99 मंत्र 1 माळ म्हणजेच 108 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. सकाळी देवपूजा झाल्यानंतर आपण म्हणू शकतो किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे जी आपण म्हणतो की माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ, त्या वेळेमध्ये जर आपण हा मंत्र म्हटला तर खूप उत्तम आहे. बाकी दिवसभर आपल्या वेळेनुसार आपण आपल्या कुलस्वामिनीचा जो मंत्र आहे तो जाप करू शकतो. श्री स्वामी समर्थ.